मी हा शब्द दिला होता की निवडणूक झाली, निकाल लागला की मी तुमच्या सेवेत हजर होईन. मी 5व्या दिवशीच नवीन कार्यालयात बसायला सुरुवात केली होती आणि यानंतर हे आत्ता ज्याला आपण वेल इक्विप्ड कार्यालय म्हणू शकतो जनतेच्या सेवेसाठी आम्ही या ठिकाणी सुरू करत आहोत. तुम्ही बघू शकता खूप नागरिकांचा चांगला प्रतिसाद, म्हणजे संपूर्ण परिसर भरला आहे, पुरं ट्रॅफिक जाम झालं आहे. मलाही अपेक्षा नव्हती की माझ्या परिसरातील सोसायट्यांमधील एवढे नागरिक, ज्येष्ठ नागरिक, सोसायट्यांचे चेअरमन, सेक्रेटरी या कार्यक्रमाला एवढ्या संख्येने येतील. या कार्यालयातून नक्कीच जनतेनं ज्या विश्वासानं मला संधी दिली आहे त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करेन, एवढं नक्की सांगतो. केंद्रीय मंत्री ते घेऊन स्थानिक आमदार असतील किंवा मुंबई अध्यक्ष असतील, हे सर्व आपल्या कार्यालयाच्या उद्घाटनाला उपस्थित होते. वरतून आपल्याला पूर्ण सपोर्ट आहे असं म्हणा. बघा, असं आहे, गेली अनेक वर्ष मी पक्षाचं काम करतोय. यावेळेला मला पक्षानं संधी दिली म्हणून निवडणूक लढलो. संधी नसती जरी दिली तरी पक्षाचं काम मी प्रामाणिकपणे करतच होतो. त्यामुळे सगळ्यांचं माझ्यावर प्रेम आहे, मला आशीर्वाद आहेत. आणि निवडणुकीत तुम्ही पाहिलं असेल की झाडून सर्व नेते रोज चौकशी करायचे, मला मदत करण्यासाठी आले. माझ्या अप्रोच मी प्रचाराला असताना त्यांनी बैठका घेतल्या. पक्षाचं काम करता करता प्रामाणिकपणे आपण जेव्हा काम करतो तेव्हा पक्ष आपल्या पाठीशी उभा असतो आणि त्याचं प्रत्यंतर आवाज आलंय. केंद्रीय मंत्री असो, मुंबई अध्यक्ष असोत, सर्व आमदार असोत, नगरसेवक, म्हणजे दक्षिण मुंबईतनंही नगरसेवक इथे आलेत. मुलुंड भांडूपचेही नगरसेवक आज या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मला शुभेच्छा द्यायला इथे आलेत. उत्तर मुंबईचे झाडून सर्व नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी असतील ते देखील या ठिकाणी आवर्जून सगळे उपस्थित आहेत. म्हणून खूप बरं वाटतं की आपण जे काम करत असतो त्याची पोचपावती कुठे ना कुठे या अशा उद्घाटन किंवा इतर कार्यक्रमांच्या निमित्ताने मिळते. मित्रमंडळी आहेत ज्यांनी निवडणुकीमध्ये मला, ज्याला तन्मन धन म्हणू शकतो, मदत केली. या वॉर्डामध्ये निवडणुकीत किती दहशत होती ती तुम्हाला माहिती आहे. की घोसाळकर फॅमिलीच्या विरुद्ध निवडणूक लढत असताना ज्यांनी मला मदत केली ते सगळे आज या कार्यक्रमाला आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आभारही मानतो आणि पक्षाचंही मी मनापासून आभार प्रकट करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.